नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी. उपोषण मागे घ्या. रोहित पवारांनी चर्चेसाठी मुंबईत यावं. भरण्यांचं रोहित पवारांना आवाहन. चर्चेबाबत संध्याकाळी भूमिका जाहीर करेन रोहित पवारांचं वक्तव्य. बंडखोर उमेदवार रेश्मा काळेंच्या माघारीची घोषणा. विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे नंदू महाजन रिंगणात. जळगाव विधान परिषद निवडणुकीत महायुतीचा एकच उमेदवार. रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाला शेतकऱ्यांचा मोठा पाठिंबा. रोहित पवारांचा आपुलकीने भेटायला येणाऱ्या नागरिकांशी संवाद. रायगडमध्ये खालापूर तालुक्यात रस्त्याच्या दुरास्तीची ग्रामपंचायत दखल घेत नसल्यानं ग्रामस्थांचं आमरण उपोषण. रस्ता दुरुस्तीची गावकऱ्यांची मागणी. भिवंडीमध्ये ठाणे महानगर PNG गॅसची पाईपलाईन फुटली. वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण. भंडाऱ्याच्या टवेपारमध्ये ओबीसींचा कॉलम नसताना जनगणनेला ग्रामस्थांचा विरोध. गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांना परतवून लावत दर्शवला विरोध. पनवेलच्या खारघरमध्ये टाकीत कुजलेला मृतदेह आढळला. देखरेखी अभावी स्मशानभूमीत गंभीर घटना. पनवेल मनपाच्या निष्काळजीपणाचा नागरिकांचा आरोप. कोल्हापुरातील शहराजवळ असणारा कळंबा तलाव आटला. कळंबा तलावातील पाणी पातळी अवघ्या 9 फुटांवर. कोल्हापुरावर घोंगावतंय भीषण पाणी टंचाईचं संकट. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.